नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय सांगोल्याच्या एचएफ कालवड एचएफ बाजारामध्ये. बाजारातील टॉप क्वालिटीच्या पहिल्या येत्या दुसऱ्या येत्या संपूर्ण गायीची माहिती आपण घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण बाजार आपल्याला पाहायला मिळेल. सांगोला या बाजारात जर गाय घेत असताना महत्त्वपूर्ण सूचना आहे, गाय तपासून चेक करून घ्या, सड वगैरे चेक करा आणि खात्रीशीर गाय घ्या, फसू नका. एकदा फसलं का परत काय बोलून उपयोग नाही. जास्तीचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे घर बसल्या संपूर्ण पशुचा, बैलाचा, म्हशीचा, शेळ्या मेंढ्याचा, एचएफ गाईचा संपूर्ण बाजार आपल्याला पाहायला मिळेल. तुमच्याकडला गाव कुठला आहे मालक तुमचं? काशेगाव म्हणजे पंढरपूर तालुका. पंढरपूर तालुका. बरं, किती वेळ आहे गाई आपली? दुसरे येताचे पटाला दुसरं दाताला कशी? दाताला साय जाते. साय दाते गाय. बघून घ्या मित्रांनो, मालक आणि गाय. तर दाताला साय दाते. दूध किती दिले पहिले आताला? पहिले त्याला दोन्ही टायमाला 18-19. 18-19 लिटर म्हणजे 7-8 लिटर दूध आहे गायला. किती दिवस बाकी आहेत मालक? जरा ठेप्याला कमी दिसते हो. 14 दिवस बाकी आहे बाबा तारखेप्रमाणे. 14 तारखेवर गेलं तर 14 दिवस बाकी आहेत. बरं, किती किंमत सांगा? किंमतीची 75,000. 75. शेतकरी आहे तुम्ही? शेतकरी द्याय घ्यायचं काय होईल? त्याची 65,000 रुपये. 55 पर्यंत सुटाय नाही? नाही सुटत. मागणी किती पर्यंत होती? मागते ती 60-70. 60 ला 65 ला देणार आहे. द्या मोबाईल नंबर तुमचा. 99-21 हा 82 हा 20 हा. 63. काय विकता येईल? हा काय विकता? काय तर नळ अडचण आहे शेतकरी. आर्थिक अडचणीमुळे विकताय. आर्थिक ठीक आहे, अडचणी. धन्यवाद मालक. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, आर्थिक अडचणीमुळे व्यक्ती इथं एक नंबर टॉप क्वालिटीची गाय आहे. तुमची आहे मालक? माहिती तिकडे गुलाल लावला आणि त्या गाईला लावला? तर व्यापाऱ्याजवळची गाय बघू शकता, कितीला व्यवहार झाला असेल कमेंट करून सांगा. लांब लचक आहे, अगदी ठेप्याला वगैरे मोठं लाट आहे. बघून घ्या, खाली झालेली गाय आहे. तर व्यापारी तुम्ही आहे का? तुमचे काय? बरं, व्यापारी नाहीत जागेवर इथं. गाय मात्र मोठी लाट आहे म्हणून आवर्जून दाखवतोय. अशा टॉप क्वालिटीच्या गायी घेऊ शकता. तरी बघून घ्या कशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू. छोटाची व्यापारी आहे. राम राम. गाव कुठला आहे? गाव आमचा अकलूज. अकलूज आहे काय? बरं, वेद किती आहे गाईचं? ही आता दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा वेल आहे काय? वेलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो, खाली काय हो मालक? खाली खोंड आहे. फांड झाले आणि दूध किती चालू आहे हिचं? दूध आता 8 चालू आहे. 8 चालू आहे. 16 लिटर दिवसाला. बरं, काय हिची होईल किंमत? हिला मी सांगतोय 70,000. हा. मागतील 55 पर्यंत. द्यायचं केवढं? 60 आला देऊन टाकायचं. तर अगदी माफक किंमत सांगितली आहे. खाली पिलू बी ताजं येलेलं आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर 8 लिटरच्या बोलीत येणार आहे. 8 लिटरच्या होय. 8 लिटरच्या बोलीत मिळेल. तर चिक वगैरे निघतोय कसं? हा चिकासारखं काय दूध का कसलं? नाही ना, आता 15 दिवस झाले. चिक आता नाही निघत. बर. तर ह्या गाईचं हे पिलू आहे. काय द्यायचं? 60च ना? द्यायचं 60,000. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 97 67 हा. 52 10 15. 52-15. ठीक आहे, धन्यवाद साहेब. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, कोणाला पाहिजे असेल तर मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, संपर्क साधून घेऊ शकताय. बाजारामध्ये गाय खरेदी करत असताना संपूर्ण माहिती घेऊनच गाय खरेदी करा. दुसरं अगदी शांत स्वभावाची गाय मित्रांनो, दिसायला अगदी शांत नोटीची चालू आहे. चालू आहे. बरं, काय किंमत सांगली मला? 81. 1,80,000 टॉपची वस्तू आहे मित्रांनो. ठेप्या वगैरे कसं आहे तुम्हाला दाखवतो फिरून. किती दिवस कमी आहेत अजून? अजून 15 दिवस टायमिंग आहे. 15 दिवस घेईल. ठीक आहे, सांभाळेल. चांगलं. ब्रीड कुठला आहे? ABS आहे. ABS. चेहरा दाखवा द्या जरा. बघू शकताय कसं आहे. कुणाला जर पाहिजे असेल तर मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. फायनल किंमत काय होईल सर? फायनल 1.45 मध्ये. 1.45 कितीपर्यंत मागणी चालू आहे? 35-40 मग. बरं, 35-40 पर्यंत मागणी चालू आहे. इथं नोट चालू आहे. कुणाला जर पाहिजे असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या सर. 88 1380. ठीक आहे. काय बोलीत देणार या गाईला? काय बोलीत देणार शेतकरी? 12 लिटरच्या. 10 लिटर 100% आराम मध्ये. बरं, 12 लिटरच्या बोलीत मिळेल असं मालकांचं म्हणणं आहे. 10 तर कुठंच गेलं नाही. मोबाईल नंबर दिलेला आहे. कोणाला पाहिजे असेल तर अशा पद्धती या गाय ह्यांच्याकडून तुम्ही खरेदी करू शकता. धन्यवाद साहेब. तर सांगोला या ठिकाणी हा याच्या गाईचा बाजार भरला जातो. तुमचे द्या गाई साहेब. तर हे अशा या गाईची माहिती घेऊया. सर, तुमचे द्या गाई. गाय बघायला आला बाजार कसा वाटतो सांगोला बाजार? बघून आहे. काय घ्यायला आला का? किती होत्या गाई? हां, 5 होत्या काय? बरं, कसा आहे आजचा बाजार सर?
मग तुमच्या विकले गिरायक कमी म्हणतात व्यापाऱ्याला दिले काय बरं. किती गाय असते त्या प्रत्येक रविवारी 6-7 असते. आणि आता किती राहिली आता एकच राहील. ती एक राहिली काय म्हणजे कच्चे गाय अजून हां कच्ची. किती दिवस बाकी दिला 12-13 दिवस. 12-13 हिची काय होईल किंमत साहेब हो ती 1-5ला मागते. बरं किती आलं तर द्यायची मग 1-10ला द्यायची. मला जरा गायच्या किमती वाढली त्या काय वाढली. बरं आता मला एक तुमचा अनुभव सांगा आतापर्यंत सगळ्यात महाग गाय आता झाली त्या काय काय ह्याच्या आधी कधी ह्याच्यापेक्षा भडकला होता बाजार त्याच्या आधी एकदा भडकला होता. होय कधी ते लॉकडाऊनमध्ये 2018-19. 18-19ला असाच भडवला होता बरं लॉकडाऊन संपल्यानंतर काय हां. मग 20च्या पुढं 21च्या आसपास तर सध्या पण बाजारच्या किमती लई आहे ही गाय आपल्याला एक 6 महिन्यापूर्वी एक 70पर्यंत मिळत होती 70-75. ती आता कुठंपर्यंत गेली आता ती लाखाच्या पुढे गेली. लाख आहे पुढे मी 30-35 हजार बाजार वाढलाय बरं तर शेतकऱ्याने काय बघून गाय घ्यायला पाहिजे गायीतलं काय तुमचा आता एवढा अनुभव आहे काय सांगता शेतकरी काय 25 लिटर दूध निघणारी गाय घ्यावी. हा, म्हणजे हलक्या घेऊच हलक्या बरं गाय घेऊन दुधाचा व्यवसाय करायचा असला तर मोठ्या पैशाची गाय असली तर दूध पण जास्त लागतं. हां हां आणि काय गाईचं काय बघायचं पुढे गाईचं सड अंग गुढी असावी. सडाच्या अंगाई बोली दुधा शिरात पायाच्या नक्क्या तिचं अंग तोंड वगैरे सगळं असं बारीक गोष्टी बघून घ्यायचं धन्यवाद अतिशय चांगली माहिती दिली सगळ्या गायी जरी विकल्या असल्या तरी सुद्धा वेळ काढून ह्याने आपल्याला माहिती दिली धन्यवाद साहेब तर कसं असतं नुसत्या गायी दाखवून आपण बाजार दाखवतोय पण नुसत्या गायी बघून गायी घेण्यापेक्षा मग अनुभव बी ह्यातनं शेअर झाला तर कधी चांगला आहे ना त्यामुळं आपण जरा अनुभवी माणसांकडनं असं सल्ला घेण्याचा प्रयत्न करतोय आणि हजारो शेतकऱ्यापर्यंत हे असं पाठवतोय त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर आपण आता व्यवहार झालेले 1-2 गायींचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करूया बोला गाय कसे व्याल झाले दुधावर आहे हो व्याल झाल्या किती दिवस बाकी आहेत एक 8 दिवस बाकी आहे 8 दिवस आहेत बरं काय किंमत त्याची सांगा 2 लाख. 2.5 लाख काय वैशिष्ट्य आहे मला किंमत एवढी सांगितली ती किंमत म्हणजे दुधाची आपले 25 लिटर 30 लिटर सांगितले मला काय 30 लिटर दूध सांगितलं तुम्ही घेणार आहे का विक्रेत आहे मी इकरी व्यापारी. तुम्ही व्यापारी विकणार आहे हा विकणार आहे. जरा काय अजून एकदा फिरवून दाखवा किंमत एवढी सांडली म्हणून आवर्जून गाई दाखवूया गाई बी बघायचं फक्त काय बी नाही. 10 वर्षात तळा आहे बी हे चित्तर मानते तिला काय बी नाही सोने जांगटी मानते ती हा. बर हे तर गाय बघू शकता शिंग जाळी नाही ते, एक शिंग आहे एक शेंगाची हा निघता शिंग निघतंय ते. हा काढायला का म्हणलं तर निघतंय. हा निघतंय शिंग ते. दाताला काय आहे काय शिल्लक हा आहे की 7 आता आहे. साधा आहे हो. वेद हा वेद किती आहे एक दुसरं आहे. बरं. हा ते काय होईल साहेब द्यायची किंमत सांगा की. शेवट 1.5 लाख देऊ. 1.5 लाख आलं तर द्या हा ना. हा बरं द्या मोबाईल नंबर साहेब तुमचा 9822 हा. 48 39. गायींच्या किमती वाढल्या त्या काय किमती आता दरामुळे दर वाढला म्हणून किमती वाढल्या ते 40 रुपये दर झाला या आमच्या इंदापूरला 40 रुपये दर आहे या. हा 3-5 8-5 ला हा 8-5ला 3-5ला 40 आता रुपये कुठं लागतंय 3-5 आणि 8-5 इंदापूरला आहे की आमच्या तसं नाही दुधाची क्वालिटी तेवढी राहिलीच नाही ना आता क्वालिटी बघू नये क्वालिटी बघू नये. बरं बरं धन्यवाद हा, साहेब मोबाईल नंबर दिलाय ना हा धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो आपल्या परिसरामध्ये दुधाला दर काय कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला समजून जाईल की दुधाचे दर काय राम राम भैया गाव कुठला रे इंदापूर इंदापूर तुम्ही इंदापूरला आहे? हा बरं किती वेळात आहे गाई दुसऱ्या हा आणि किती महिने बाकी आहे तिला हिला अजून 10 दिवस बाकी आहे बघा. वरचे दिवस राहिले तर हा वरच दिवस राहिले तर किंमत सांग जास्त नाही सांगायचं 17चं सांगायचं बघायचं. द्यायचं केवढ्याला मग हा सांगायला असं म्हणलं द्यायचं कितीला हा द्यायची किंमत सांगा की द्यायचं 7,000. 70 हा बरं किती चालली आहे दुधाला गेल्या त्याला काय पहिले आता 20 सांगितलंय मालकाने. 20 हा हा मग आता चालेल का 20 हा चालन का आता 22 चालन आता. 22 चालेल हा बरं गाय मात्र चांगली आहे मित्रांनो कोणाला हा. पाहिजे असेल तर गाय घेऊ शकताय अशा गाय घेऊ शकताय ठीक आहे धन्यवाद कॉन्टॅक्ट नंबर द्या भैया हा 7776 7776 960717. धन्यवाद दादा धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो कोणाला अशी गाय घ्यायची असेल तर भैयाचा नंबर दिलेला आहे संपर्क साधून घेऊ शकताय तर चालते इकडं घेऊन ये पुढं हो वाडा पुढं काय सांगितली किंमत 1,05,000 बरं कुठल्या ब्रीडमध्ये येते भैया मध्ये येते का फिरव जरा तिला तर गाय बघून घ्या 1,05,000
लय सांगितली किंमत किती पर्यंत सुटेल बाया हा? काय द्यायची किंमत सांगा की जरा शेवट 95 पत्र सोड 75 पर्यंत मिळाली नाही नाही ना 80ला मागतोय, 80 ला 75 मध्ये मागणी झाली. हा. बरं. मोबाईल नंबर सांगा बाया 77 हा 76 हा 96 हा 08 हा 17 ठीक आहे गेल्या वेळेला दूध किती येईल पहिल्यावरच आहे पहिला रोज आहे काय बरं पहिला रोज दाताला शिल्लक आहे का साहेब हा सायदाचे सायदा ते आहे आणि गाई चांगली आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे बरं बरं ओके धन्यवाद दादा तुझं नाव काय बाळा साबीर हा साबीर ओके धन्यवाद साहेब दादा तर आजचा व्हिडिओ इथंच थांबू मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा धन्यवाद